मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोखोक. मित्रो, नुकत्याच संपन्न झालेल्या आणि निकाल पण लागलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी या दोन मोठ्या गठबंधनांच्या समोर वंचित बहुजन आघाडी हा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा पक्ष राज्यभरात समोर होता, मैदानात होता. परंतु लोकांनी यावेळी ठरवून टाकलं होतं, एकतर महायुतीकडे जायचं किंवा महाविकास आघाडीकडे जायचं. आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा पर्यायानं वंचित बहुजन आघाडीचा परंपरागत मतदार जो होता, बौद्ध आणि प्रामुख्यानं मुस्लिम, इतर छोटे मोठे बहुजनांमधले घटक, या घटकांनीसुद्धा यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीची साथ दिल्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीला राज्यभरात 45 ते 46 लाख मते मिळाली होती, ती वंचित बहुजन आघाडी 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अगदी 15-16 लाखांपर्यंत खाली येऊन थांबली. मतांची टक्केवारी कमी झाली. अकोल्यात खुद्द ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मागच्या लोकसभेच्या तुलनेत जवळपास 2-2.25 हजार मतं कमी मिळाली. यावेळी नवमतदार जे 50-60 हजार प्रत्येक मतदारसंघात वाढलेले होते, ज्या नवमतदारांवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची मदार होती, तीही नवमतदार यावेळी त्यांना आपल्या जवळ करण्यात यश मिळालं नाही. आता प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांनी काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्ण संबंध जुळवून त्यांच्यासोबत निवडणूक लढली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मत देणं म्हणजे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मजबूत करणं, त्यांच्या जागा निवडून देण्यात मदत करणं, अशा पद्धतीचं मतदारांनी मानलं आणि वंचित बहुजन आघाडीला अनेक मतदारसंघांमध्ये लोकांनी सोडून दिलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिथे 80,000पासून तर 3 लाखापर्यंत मतं वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडली, तर यावेळी मात्र असं झालं नाही. अनेक 2-3 मतदारसंघ वगळता जवळपास 95% उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त होण्याचा वाईट प्रसंग वंचित बहुजन आघाडीवर गुदरला. यावेळी मात्र पुन्हा ॲडव्होकेट आंबेडकर तशी चूक करणार नाहीत, महाविकास आघाडीसोबत नव्यानं जुळून जातील अशी अपेक्षा लोकांना असतानाच त्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवसातच काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलण्यास, ट्विटरवर लिहिण्यास सुरुवात केली. त्या एकंदरीत वातावरणावरून असं वाटते की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत ठेवणार नाहीत, तर ते वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही जनसंघटना, छोटे छोटे पक्ष यांची मिळून तिसऱ्या आघाडीचा ते प्रयोग करणार आहेत, असं एकंदरीत आताच्या वातावरण दिसतं. मुळात वंचित बहुजन आघाडीचे जे प्रयोग आहेत, ते प्रयोग का फसतात? आतापर्यंत जेवढे काही प्रयोग झाले, खुद्द बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून इतक्या वेळा पराभूत होतात. कदाचित अकोल्यात त्यांनी उमेदवार बदलला असता तर आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा खासदार 2-3 टर्म होऊन निवृत्तसुद्धा झाला असता, असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात तथ्य असल्याचं आज तरी जाणवतं. अर्थात हा त्यांच्या पक्षाचा खाजगी प्रश्न आहे. त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोणता द्यावा, कदाचित पुढच्या वेळी सुजात आंबेडकर किंवा अंजलीताई आंबेडकर असतील किंवा आणखी कुणी असेल. परंतु येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेत अशाच पद्धतीचा महाराष्ट्रात निकाल लागेल हे क्लिअर झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे अनेक माणसं, अनेक इच्छुक उमेदवार, ते आतापासून नाराज यासाठी आहेत की कल एकंदरीत महाविकास आघाडीच्या बाजूचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीची फटफजिती जर वंचित बहुजन आघाडीची झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीचं काय, या पद्धतीचा ते विचार करायला लागले आहेत. बरोबर आहे,
त्यांचीही विचार करण्याची पद्धती योग्य आहे, कारण यावेळेस कल मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये 31 विशाल पाटील धरून जर 31 आपण लोकसभा खासदार गृहीत धरले तर 186 विधानसभा मतदारसंघामध्ये आज महाविकास आघाडी मजबूतपणे दिसते. कदाचित 150वर मजबूत असेल असं जर काही मतदारसंघांमध्ये विजयी उमेदवाराला मताधिक्य नसते हे गृहीत धरलं तर 140 ते 150 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती अत्यंत मजबूत दिसते. परंतु पुढची वाटचाल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची काय असेल? परवा लोणावळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि पराभवाला विसरून नव्या पद्धतीनं आणखी निवडणुकांना सामोरे जायचं, काय चुका झाल्या त्या दूर करून कसं लोकांना अधिक जवळ करता येईल या पद्धतीचं चिंतन झालं. अर्थात ते प्रत्येक राजकीय पक्ष असं चिंतन करत असतो, मंथन करत असतो. झालेल्या चुका दुरुस्त करून शेवटी एका यात्रेने देव काही म्हातारा होत नाही. त्याच्यामुळे जय पराजय हे काही प्रकाश आंबेडकरांसाठी किंवा वंचित बहुजन आघाडीसाठी नवीन नाही. उलट ते त्यांचा विजय झाला तर हे नवीन असते. त्याच्यामुळे ही माणसं संघर्षशील आहेत, संघर्षाला सतत सामोरे जाणारी आहेत. हे बरोबर असलं तरी आपल्याला मुस्लिम मतदारांमध्ये, बहुजन समाजाच्या छोट्या मोठ्या घटकांमध्ये विजयाचा विश्वास का देता आला नाही याचं चिंतन करीत जर वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार चांगले दिले तर मला वाटते काही मतदारसंघांमध्ये त्यांची सरशी होऊ शकते. अर्थात हे उमेदवार देणं, या 3-4 महिन्यात पुन्हा गमावलेला विश्वास संपादन करणं आणि नव्या उमेदीनं काही पक्षाचं स्ट्रक्चर बदलणं, काही स्ट्रॅटेजी बदलणं, काही विचारसरणीत बदल करणं, काही माणसांची रिशेफलिंग करणं, हे सगळं जर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर करू शकले तर मला वाटते की काही मतदारसंघांमध्ये त्यांना यश मिळू शकतं. अकोला जिल्ह्यात प्रामुख्यानं असे काही मतदारसंघ आहेत की ज्या मतदारसंघांमध्ये ते विजय ते प्राप्त करू शकतात. नंबर 2वर अकोला जिल्ह्यात सर्व 5ही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर कोणती रणनीती आखतात आणि कशा पद्धतीनं सामोरे जातात हे आपण वेळोवेळी बघत राहूया. आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकटोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.